राज्यामध्ये महायुती एकत्र नाही याला भाजप जबाबदार। माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजपवर फोडलं खापर। भाजप ज्यांना सोबत घेतो त्यांनाच आधी गिळतो। शिवसेना आमदारांना दुःख असह्य होईल तेव्हा उपचारासाठी बाहेर पडावं लागेल। शिवसेनेच्या नाराजी नाट्यावरून वडेट्टीवारांचा निशाणा। जळगाव महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्याची आत्महत्या। कायम नोकरीसाठी 15 लाख रुपये देऊनही कामावरून काढलं। नोकरी गेल्याच्या तणावातून कर्मचाऱ्याची आत्महत्या। येवल्यातल्या शाळेत शिक्षकांची कमी। शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन। पंचायत समितीच्या आवारातच भरवली शाळा। रवींद्र चव्हाणांमुळे सरकार अडचणीत। शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। सुरुवात शिवसेनेनं केली, आता तक्रार कशाला? तुम्ही केलं की योग्य आणि भाजपनं केलं की चूक, असं कसं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शिवसेना मंत्र्यांना उत्तर। शिवसेनेच्या मंत्र्यांचा कॅबिनेटच्या बैठकीवर बहिष्कार। शिवसेनेचे मंत्री मंत्रालयात असूनही कॅबिनेट बैठकीला गैरहजर। मंत्री प्रचारात असल्यामुळे गैरहजर। महायुतीमध्ये वाद नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार नाही तर कुणाकडे करणार? उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सवाल। पुण्यामधला अमेडिया कंपनीचा जमीन व्यवहार अजूनही रद्द नाही। पार्थ पवार आणि सहकाऱ्यांना नियमानुसार मुदतवाढ। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानिया आक्रमक। मुंढवामधल्या वादग्रस्त जमिनीची पाहणी। अजित पवारांच्या राजीनाम्याची केली मागणी। अनमोल म्हात्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। शिवसेना आणि मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक भाजपमध्ये। महाडमधील मुस्लिम बांधव शिवसेनेत। भाजपसोबत गेल्यानं मुस्लिम बांधव अजित पवारांवर नाराज। शिवसेनेचा महाडमध्ये राष्ट्रवादीला धक्का। स्थानिक निवडणुकांमध्ये 50% जास्त आरक्षण देऊ नये, नाहीतर निवडणुका स्थगित करणार। सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना विशेष कोर्टाचा दणका। मलिकांच्या विरोधात कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित। सीएनजीचा पुरवठा थांबण्यामागे घातपाताची शक्यता। सीएनजी वाहिनीला अज्ञातानं छिद्र पाडलं। महानगर गॅस कंपनीचं वक्तव्य। महामुंबईमध्ये सीएनजीचा पुरवठा कोलमडला। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह रिक्षा आणि टॅक्सी सेवाही गडबडली। दादा भुसे यांचा कट्टर विरोधक भाजपमध्ये। मालेगावच्या राजकारणाला नवं वळण। भाजपच्या एकाच वेळेला शिंदे आणि ठाकरेंना धक्का। धाराशिवच्या परंडा नगरपालिकेमध्ये 2 गटांमध्ये दगडफेक। शिवसेना उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप घेतल्यामुळे गोंधळ।